मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादी जवळपास 50 जागांवर लढणार आहे। राष्ट्रवादीने मुंबईची धुरा नवाब मलिकांकडे दिलेली आहे आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेनेने विरोध केलाय। त्यामुळे महायुतीमध्ये एकत्र असलेली राष्ट्रवादी मुंबईमध्ये स्वबळावर लढणार आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी आज येण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याची माहिती मिळते। मुंबईत जवळपास 50 जागांवर राष्ट्रवादी लढणार असल्याचं कळतंय। सीमा आढे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। सीमा, एकीकडे आपण पाहतोय भाजप आणि शिवसेनेची युती झालेली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी स्वबळावर लढणारे 50 जागा लढणार असल्याची माहिती मिळते। का आणखी या संदर्भातली माहिती आहे? नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर लढणार आहे आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत प्रत्येक वॉर्ड निहाय बैठका झालेल्या आहेत आणि सोबतच कोणकोणत्या वॉर्डमध्ये आपली ताकद आहे आणि तिथे कोणते उमेदवार द्यायचेत या संदर्भातली पहिली यादी सुद्धा फायनल झालेली आहे। खरं तर कालच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पहिली यादी जाहीर करणार होते, मात्र महायुतीमध्ये अजूनही म्हणजेच भाजप आणि शिंदे गटाने आपली पहिली यादी जाहीर न केल्यामुळे कालची यादी जी आहे ती रखडली आणि आज ती यादी जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आपल्याला माहिती आहे की सुरुवातीपासूनच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने नवाब मलिक यांना विरोध केलेला होता आणि मुंबईची निवडणूक जर मलिक यांच्या नेतृत्वाखाली जर पक्ष लढवत असेल तर आम्ही तुमच्यासोबत निवडणूक लढणार नाही, युती करणार नाही, अशी भाजप आणि शिंदे गटाने भूमिका घेतलेली होती। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात स्वबळाची तयारी करावी लागली आणि मुंबईमध्ये आज ते स्वबळावरती लढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती त्यांच्याकडनं देण्यात आलेली नाही, मात्र आतापर्यंतच्या ज्या घडामोडी पाहता ज्या बैठका या संदर्भात पार पडलेल्या आहेत त्या स्वबळाच्या अनुषंगाने झालेल्या आहेत आणि यादी सुद्धा आणि उमेदवार सुद्धा आणि प्रत्येक वॉर्ड निहाय ज्या बैठका झालेल्या आहेत त्या स्वबळाच्या अनुषंगाने झालेल्या आहेत। फक्त आता पहिली यादी कधी जाहीर करायची या संदर्भात पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे। काल रंगशाळा येथे महायुती दोन्ही पक्षाची बैठक पार पडली। जर त्यांनी आपली पहिली यादी जाहीर केली असती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील आपली पहिली यादी जाहीर केली असती। सध्या दोन्ही पक्षाने भूमिका घेतल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस आपली पहिली यादी जाहीर करणार असल्याचं कळतंय। आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित लढवल्यानंतर आणि राज्यामध्ये सत्तेत एकत्र काम करत असताना मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावरती किती यश मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी, त्यामुळे आता आगामी काळात काय नेमकं घडतंय हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास तरी राष्ट्रवादीनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे महायुतीला म्हणजे शिवसेना आणि भाजपला यामध्ये फटका बसण्याची सुद्धा शक्यता आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।